प्रोजेक्ट यशस्वी कसा होईल या दृष्टीने यथासाथ प्रयत्न केलेले आहेत. त्याच अनुषंगाने आज आदरणीय काटेसाहेब यांना अधिकृत आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे की ह्या बुद्धमूर्ती बसवण्याचा जो स्ट्रक्चर आहे, जो बेस आहे, तो बेस बनवण्याच्या कामाचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे. आणि ते होत असताना आदरणीय गौतमजी काटेसाहेब हे आमचे गोरे बाबा जे धर्मांतर बुद्ध विहाराचे खूप उपासक आहेत, सुलेमानजी गोरेदादा, कालवास सुलेमानजी गोरेदादा यांचे जे भाचे आहेत, गेल्या कित्येक वर्षापासून त्यांचंही या बुद्ध विहारला यथासाथ मदत आहेच. म्हणून त्याचे खरं मी आभार मानते. आणि आज या ठिकाणी या चौथऱ्याचं काम सुरू करत असताना महाकाल तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फूल आणि पुष्पांनी धूपान दीपाने हार घालून काकादादाची पूजा करावी अशी जरा विनंती करतो. त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जय असो. बाबासाहेबांना भगवान मला पण शूटिंग मध्ये घे रे बाबा, बाईला घेऊ नको. भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. सर्वांनी बोलावं. या ना. थांबा, या ना. ते फुलं आहेत ते. आज या ठिकाणी 50 फुटी बुद्धमूर्तीचं काम उभं करत असताना त्या चौथऱ्याचं काम सुरू होत आहे. त्या चौथऱ्याचं भूमिपूजन आदरणीय संघमोदी यांनी यापूर्वी केलेलं आहे. फक्त आपण या ठिकाणी आज त्रिसरण आणि पंचशील घेऊन अधिकृत काम सुरू करत आहोत. त्यासाठी वेळेअभावी आणि जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरल्यामुळे सर्व बौद्ध उपासकांना सांगणं शक्य नाही झालं. कारण सप्टेंबर महिना भारत देशामध्ये जाहीर केलेला आहे की अतिशय धोक्याचा महिना आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं वाढू शकतो आणि म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व बौद्ध उपासकांना आव्हान बोलवलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या घरी राहा. हा लाईव्ह कार्यक्रम तुम्हाला जाणीवपूर्वक दाखवतोय. ज्यांना कोणाला इथं येणं शक्य नव्हतं किंवा बोलवणं आम्हालाही शक्य नव्हतं, कारण आरोग्याच्या दृष्टीतून त्यांच्याही जीवाशी किंवा आमच्याही जीवाशी खेळणं योग्य नाही. म्हणून काही ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय. आणि आता आपण आदरणीय भजनचे संघमोदीजी हे आपलं त्रिसरण पंचशील देतील. ते सगळ्यांनी ग्रहण करावं. सर्वांनी बोलायचं. बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघं नमामि, नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं
शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वैरमणि सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि वीरयमज्जपमादकाना वैरमणि सिक्खापदं समादियामि पुरामेरमज्जपमादकाना वैरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम. तुम्ही सगळे या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार आहात. खऱ्या अर्थानं या बुद्धमूर्तीसाठी सगळ्यांचं कमी जास्त प्रमाणामध्ये योगदान आहे. कुठल्याही अपप्रचाराला कुठल्याही भूलथापानं बळी न पडता हा प्रोजेक्ट पूर्ण कसा होईल या दृष्टिकोनातून सगळ्यांनी मदत करावी हे सगळ्यांना जाहीर आवाहन करते. आणि आज या ठिकाणी धम्मांकुर बुद्ध विहाराच्या वतीने या चौथऱ्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे चौथऱ्याचं काम अगदी काही दिवसामध्ये पूर्ण होईल. बुद्धमूर्तीचं जे स्ट्रक्चरचं म्हणजे बॉडी सांगाडा आहे किंवा जे डाय आहे त्याची पूर्णतः तयार आहे. असं कोणी भ्रमामध्ये राहू नये, कोणी अपप्रचाराला बळी पडू नये. त्याची डाय पूर्णतः तयार आहे. कुठल्याही क्षणी ती मूर्ती पूर्ण होऊ शकते. त्याचा बेस हा तयार करून घेत आहोत. दरम्यानच्या काळात कोणी अपप्रचाराचं राजकारण केलं तर हे सगळं खोटं आहे. भदंत संघबोधी या ठिकाणी आहे, ते काम करतात, अतिशय ताकदीने काम करतात. मदत करणं शक्य नसेल तर विरोध करणाऱ्या राजकारणाला बळी पडू नका एवढंच आवाहन करते. जय भीम, जय बुद्ध, नमो बुद्धाय. बंद करायला